नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण शब्दतरंग प्रकाशनची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील गणिताची उदाहरणं पाहणार आहोत. चला तर पाहूया 41 नंबरचं उदाहरण काय आहे. किमान 7 अंकी संख्या आणि कमाल 6 अंकी समसंख्या यातील तफावत आहे. तफावत म्हणजे फरक. चला आपण किमान 7 अंकी संख्या लिहूयात. किमान म्हणजे लहानात लहान. किमान 7 अंकी संख्या कोणती असेल? किमान म्हटलंय लहानात लहान, तुम्हाला माहीत आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 1 लिहून 6 शून्य द्यावे लागतील. 1 2 3 4 5 6. एकक दशक शतक, हजार दस हजार, लक्ष दशलक्ष. काय संख्या आली? 10 लाख. आणि पुन्हा म्हटलंय कमाल 6 अंकी समसंख्या यातील तफावत. आता बघा, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. कमाल 6 अंकी कसली संख्या? मोठी म्हटलंय, मोठ्यात मोठी. बरोबर आहे की नाही? ती पण सम. बरोबर. आपल्याला माहीत आहे आपण मोठ्यात मोठी संख्या लिहू शकतो. बघा, मोठ्यात मोठी लिहित असताना 9चा वापर करतो. 1 अंकी म्हणलं की 9, 2 अंकी म्हणलं की 99, 3 अंकी म्हणलं की 999, 4 अंकी म्हणलं की 9999, 5 अंकी म्हटलं की 99,999 आणि 6 अंकी म्हटलं की 9,99,999. ही झाली मोठ्यात मोठी 6 अंकी. पण आपल्याला इथं सम हा शब्द वापरलेला आहे, म्हणून आपल्याला ह्या 9 ऐवजी काय घ्यावं लागेल? 8. म्हणजे काय होणार आहे? 9,99,998. आणि यातील फरक म्हटला आहे. फरक म्हणल्यावर वजाबाकी. तफावत, फरक म्हणलं की वजाबाकी. मग वजाबाकी करूया. 10 मधून 8 कमी केले 2. आता इथं 9च राहिलेलं असतं, हे लक्षात घ्यायचं. 9 मधून 9 कमी केले 0. इथं पण 0, इथं पण 0, इथं पण 0. आणि इकडं दिलेला होता आहे की नाही 10 म्हणून. किंवा आता इथं काय होईल? इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथं 10 मधून 0 गेले, किंवा इथं 9 इकडे दिलेलं असल्यावर हे पण 0. म्हणजे संख्या काय आलेली आहे? 2. तर असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? ओके. यानंतर पाहूया 42वा प्रश्न. काय प्रश्न पाय. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 65, भागाकार 18 आणि बाकी 44 असेल तर भाज्य किती? हे पहा, आपल्याला काय काय दिलेलं आहे? भाजक दिलेला आहे. भाजक आहे 65. भागाकार किती दिलेला आहे? 18. आणि बाकी किती दिलेले आहे? तर 44. आपल्याला सूत्रच माहीत आहे की नाही भाज्य काढण्याचं. तर आपल्याला भाज्य काढायचं आहे. भाज्याचं सूत्र काय? भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता सूत्र लिहित बसायचं नाही, आपण काय करणार? भाज्यच काढायचं आपल्याला डायरेक्ट. तर बघा, सरळ भाजक 65 गुणिले भागाकार 18, उभा गुणाकार करा, काही अडचण नाही. 18 पंचे 90, हातच्याले 9, 18 संग 108 आणि हाचे 9, 8 आणि 9 108 आणि 9 117. हे 117ला 117. पण हाच भाज्य असेल का? नाही. भाजक बघा, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग बाकी आपल्याला किती दिलेलं आहे? 44. मग ती 44 सुद्धा त्यामध्ये मिळवावं लागेल. मग कसं येईल? 44 मिळवल्यावर 4 बेरीज करायची आहे आपल्याला. 7 आणि 4 11ला 1, हातचाला 1, 2 आणि 1, 1214. असं कुठं आहे रे बाळांनो? तर 1214 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया 43वा प्रश्न. कोणते मूल्य 50 इतके नाही? हा प्रश्न बघा, हा शब्द महत्त्वाचा, नाही असं म्हटलंय. आता असा प्रश्न तर आपल्याला पर्यायाकडून जावाच लागेल. जनरली बरं का, 90%
3 किंवा 4 उत्तर येत आहे, परंतु आपण 1 नंबरकडून पाहत जातोय. पहा 1 नंबरला काय दिलं आहे पर्याय क्रमांक याला 50 वजा 50 भागिले 50 वजा कंसात 50 वजा 50. चला सोडूयात. आपण काय सोडवतो तर अगोदर कंस सोडवला. इथं काय आलं 50मधून 50 गेले 0. हे वजाला वजा किंवा इकडून लिहितो मी 50 वजा 50 भागिले 50 आणि हे वजा. आता कोणती क्रिया करणार आपण भागाकार. मग कसं येणार हे 50ला 50 तसंच वजा हे 50नं 50ला भागलं तर उत्तर आलं 1 आणि पुढचं हे वजा 0. मग बघा 50 वजा 1 म्हणजे काय होणार आहे 49. मग 50 उत्तर आलं का नाही आलं, म्हणून आपलं उत्तर हेच येईल. परंतु बघतो मी दुसरेही बघूयात. आता पर्याय B1 बघूयात. चला इथं काय सोडवणार आपण कंस. मग कंसात हे बघा 60 वजा कंसातली क्रिया केली 8 आहे 80 गुणिले हे 1. आता कोणती क्रिया होणार आपली अगोदर गुणाकार क्रिया करावी लागेल, ही क्रिया करावी लागेल. मग 10 1 10 आणि 60मधून 10 कमी केले तर 50. याचं उत्तर 50. पण आपल्याला म्हटलं आहे कोणाचं उत्तर 50 इतकं नाही, म्हणजे कोणतं आलं आहे आपल्याला 49 ये, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये. तुम्ही जर 10 अधिक कंसात 4 गुणिले 10 वजा कंसात 30 वजा 30 हे जर सोडवून पाहिले तर हे पहा याचं 0 येणार आहे. 4 10 40 आणि हे 10 40 आणि 10 50. हे बघा सगळे सोडवण्याची गरज नाही. त्यानंतर इथं जर पाहिलं तरी 6 8 48 आणि इथं काय येणार आहे भागाकारात 10नं जर 100ला भागलं तर 10 10 100 10 आणि त्याला पुन्हा 5नं भागायचं आपल्याला म्हणजे 5. आणि इथं काय होईल इथं थोडंसं चुकणार आहे. इथं बघा इथं बघूयात आपण चौथा सहजासहजी आपल्याला लक्षात येत नाही तर आपण चौथा बघूयात पर्याय. हे इथं तर मात्र 50 येते. आता बघा इथं पाहूया कंसात 100 भागिले 10 त्यानंतर काय आहे बघा भागिले 5 अधिक कंसात 6 गुणिले 8. सोडूयात काय येतं हे हा कंस एकदा सोडवून घेऊया. 10 आलं इथं 10 10 100 भागिले इथं 5 अधिक हा पण कंस सोडवला तर 6 8 48 येणार आहे. आता कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला निश्चितपणे भागाकारच करावे लागणार आहे. भागाकार म्हणल्यावर 5 दुने 10 अधिक हे 48 बरोबर काय आलेलं आहे 50. म्हणजे याचं पण 50 येतं. पर्याय क्रमांक B C आणि Dचं 50. कोणाचं येत नाही 50 पर्याय क्रमांक 1 म्हणून हे उत्तर आहे. यानंतर 44वा प्रश्न पाहू. अयोग्य विधान ओळखा. अयोग्य म्हणजे काय चुकीचं ओळखायचं आहे. चला पहिलं पाहूया. ए कोणत्याही मूळ संख्येचे 2 अवयव असतातच. समजा आपण हे ए साठी बघतोय. समजा कुठलीही मूळ संख्या घ्यायची आहे आपल्याला. आपण 5 घेतली आणि ह्याचे जर अवयव काढले आपण मूळ अवयव काढले विभाजक काढले तर काय असतील 1 आणि 5. कुठल्याही संख्येचे काय असणार आहे 2. मग काय म्हटलं आहे 2 अवयव असतातच. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला चूक विचारलं आहे अयोग्य. त्यानंतर बी या विधानाचा विचार करूयात. 1 ही संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. बघा इथंच आहे मला डबल करण्याची गरज नाही. नेहमी मूळ संख्येचा अवयव असतेच. मूळच नाही ती कोणत्याही संख्येचा अवयव असते. सर्व संख्येचा अवयव असते. म्हणजे बी पण विधान बरोबर आहे. सी 2 ही संख्या सर्व संयुक्त संख्याची विभाजक असते. नक्कीच असते. संयुक्त संख्येची पण विभाजक. आता संयुक्त संख्या समजा आपण 10 घेऊया तर बघा 10चे विभाजक लिहिताना तुमच्या लगेच लक्षात येईल 10चे विभाजक काय आहेत 1 2 5 आणि 10. मग आहे का नाही एक विभाजक आहे.
म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. हां, आपल्याला काय म्हटलं आहे, हां, सर्व इथं हे बघा, सी पर्याय जो नीट लक्षात घ्या. 2 ही संख्या आपण आता कोणता पाहिला आहे, 1 ही संख्या नेहमी प्रत्येक मूळ, हे बी तर बरोबरच आहे. सी मध्ये 2 म्हटलं आहे. आता 10चा 2 हा विभाजक आहे की नाही, पण दुसरी मी एक संयुक्त संख्या घेतो, 15 ही संयुक्त संख्या आहे. मग 15चे विभाजक पहा, 15चे जर विभाजक काढले आपण तर काय येणार आहेत, 1, 3, 5 आणि 15 हे विभाजक येणार आहेत. आता वाक्य वाचा, 2 ही संख्या सर्व संयुक्त संख्याची विभाजक आहे. हे बघा, ही 10 एक संयुक्त संख्या आहे, त्याची विभाजक आहे, पण 15 सुद्धा संयुक्त संख्या आहे, पण त्याची कुठे आहे 2 विभाजक, आहे का 2 विभाजक, नाही. म्हणजे हे विधान अयोग्य आहे. तरी चौथं पाहूयात, डी पर्याय पाहूयात काय आहे ते. डी मध्ये काय सांगितले, कोणत्याही संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतातच. हे बरोबर आहे. कुठलीही संयुक्त संख्या इथंच बघितली आपण, 10चे विभाजक किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि 15चे विभाजक बघितले 1, 2, 3, 4. म्हणजे काय आहे, 2 पेक्षा जास्त विभाजक असतातच. 3 असतील, 4. आता इथं दोन्ही पण ठिकाणी 4 आलेत म्हणून 4च असतात असं नाही. 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. म्हणून हे विधान सुद्धा 2 पेक्षा जास्त अवयव असतात, हे बरोबर आहे. म्हणजे चूक कोणता आहे, तर पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात. यानंतर 45वं उदाहरण पहा. ऋषभकडे दुकानात 14 किलोग्रॅम 750 ग्रॅम जिलेबी आहे. हे बघा, आपण दशांशमध्ये अगोदर पूर्ण गणित वाचूया. ऋषभकडे दुकानात 14 किलोग्रॅम 750 ग्रॅम जिलेबी आहे. सुरेशकडे दुकानात 32.5 किलोग्रॅम जिलेबी आहे, पण त्यांना ऑर्डर पूर्ण करायला 59.750 किलोग्रॅम जिलेबी हवी, तर त्यांना आणखी किती जिलेबी लागेल. लगेच लक्षात येईल आपल्याला की काय करावं लागेल. त्यांना ऑर्डर द्यायची 59.750 किलोग्रॅम, म्हणजेच याला आपण 59 किलोग्रॅम असं सुद्धा म्हणू शकतो. आणि या दोघांकडं आहे, परंतु ती कमी पडते. ऑर्डर पूर्ण करायला आणखी जिलेबी लागणार आहे. ती कशी काढणार आपण, दोघांकडे असणारी जिलेबी. ऋषभकडे किती आहे, दशांशमध्ये लिहितो मी दशांशचिन्ह वापरून, 14.750 किलोग्रॅम एवढी जिलेबी आहे. यालाच आपण 15.5 किलोग्रॅम असं सुद्धा म्हणू शकतो. आणि सुरेशकडे किती आहे, 32.5 किलोग्रॅम, म्हणजेच याला आपण 32.5 किलो सुद्धा म्हणू शकतो. आता बघा, या दोघांकडील जिलेबी आपण बेरीज करूया. 14.750 अधिक 32.5, पुढं 2 शून्य देऊयात. बघा, बेरीज केल्यानंतर 0, 5, 7 आणि 5 12ला 2 हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 4. म्हणजे दोघांकडे मिळून किती जिलेबी आहे, 47.250, म्हणजेच 47 किलोग्रॅम 250 ग्रॅम, म्हणजेच 47.25 किलोग्रॅम. पण द्यायची किती ऑर्डर, 59.750 किलोग्रॅम एवढी जिलेबी द्यायची आहे. मग त्याच्यापैकी त्यांच्याकडे उपलब्ध किती आहे, 47.250. मग आता त्यांना किती हवे आहे आणखी, तर वजाबाकी केल्यावर लक्षात येईल किती कमी पडते ते. 0, 5मधून 5 कमी केले 0, पुन्हा 7मधून 2 कमी केले 5, 9मधून 7 कमी केले तर 2, आणि या ठिकाणी 5मधून 4 कमी केले तर 1, म्हणजेच 12 किलोग्रॅम 500 ग्रॅम जिलेबी. आता कुठं आहे पर्याय, 12 किलोग्रॅम 500 ग्रॅम. सरळ सरळ आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 46वा प्रश्न. काय पहा, 0.6 छेद 0.006 वजा 0.006 छेद 0.06
कंस बंद भागिले 0.009चे मूल्य आहे. मूल्य म्हणजे किंमत म्हणजे सोडवायचं आहे. सोडवूयात आपण. अगोदर जशास तसं गणित लिहून घेतलं आहे मी. आता दशांशचिन्ह काढूयात. दशांशचिन्ह काढण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. छेदस्थानी दशांशचिन्हाच्या पुढे किती अंक आहेत? 3 आणि वर किती आहेत? एकच. कुठं कमी आहेत? वर. मग सरळ वर 2 शून्य देऊन टाकायचे. झाले की नाही आता बरोबर? इथं पण 3 आहे, तिथं पण. आता दशांशचिन्ह काढून टाकायचं म्हणजे वर काय राहिलं? 600 आणि खाली काय आहे? नुसतं 6 वजा. इथं पण तसंच करायचं. वर दशांशचिन्हाच्या पुढे 3 अंक आहेत, खाली मात्र 2 आहेत. कुठं कमी आहे? खाली. मग खाली 1 शून्य देऊन टाका. दिलं. आता दशांशचिन्ह काढून टाकायचं. वर काय राहिलं? 6 आणि छेदस्थानी काय आलं? 60 हे आहे कंसात. भागिले अगोदर उत्तर हे आपलं दशांशमध्येच आहे हे लक्षात घ्या. इथं दिलेले पूर्णांक किंवा दशांश काय हरकत नाही. याला पण तरी पण आपण काय करू? अपूर्णांकामध्ये करूयात. दशांशचिन्हाच्या पुढे किती अंक आहेत? 2 आहेत. म्हणजे याचा छेद आपल्याला 100 बनवावा लागेल. 9/100. आलं लक्षात? आता बघा आपण सोडवूयात. इथं छेद समान आहे का? नाही. मग काय करावं लागेल? बेरीज वजाबाकी असली की वेळानं छेद समान असलाच पाहिजे. करूयात. याला 60 बनवायचं आहे. याला 60 बनवायचं आहे म्हणजे याला कितीने गुणावं लागेल? 10ने. 10ने गुणावं लागेल. हे तर 60 ऑलरेडी आहे. मग इथं 10ने गुणलं म्हणजे इथं काय होणार आहे? फक्त 1 शून्य वाढेल. 600चं काय होईल 10ने गुणल्यावर? 6000 आणि छेदस्थानी तर 60 वजा याला गुणायची गरजच नाही, अगोदरच 60 आहे आणि भागिले 9/100. कोणाची अडचण नसावी इथं. यानंतर बघूया आपण डायरेक्ट वजाबाकी करायची. छेद समान आहे. 6000मधून 6 कमी केले तर काय येईल? 5994 येईल आणि छेदस्थानी मात्र 60ला 60 तसंच राहणार आहे. भागिले 9/100. आता बघूयात आपण हे सोडून काय होणार आहे ते. तर बघा भागाकार आहे. भागाकार असलं की काय होतं? दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागतो. म्हणजे कसं येणार? पहिलं जसं तसं 5994 छेद 60 गुणिले 100 छेद 9. आता 9 भाग जात असेल वर काय? 1 शून्य कटवू अगोदर. हे शून्य कटवलं, हे शून्य कटवलं. आता 9 भाग घालूया. जातोय का बघा? आहे. 9 त्रिक 27 म्हणजे जातो. 9 1 9 9 सख 54 9 6 54 उरले 5. पुन्हा 9 6 54 पुन्हा अजून 5च उरले. 9 6 54 666 आलं. आता 6 जातोयच की. जातोय की नाही? 6 1 6 6 1 6 6 1 6 6 1 6 म्हणजे बाळांनो वर काय राहिलंय? तर बघा 111 गुणिले इथलं 10 म्हणजेच उत्तर काय येणार आहे? 1 शून्य येईल 111वर म्हणजे 1110. 1110 बघूयात पर्यायात आहे का आपल्याकडे? 1110 पर्यायामध्ये आहे का बघूयात. वर पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल आपल्या. आहे की नाही? 1110 कुठं दिसत आहे? तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात? यानंतर पाहू आपण 47वे उदाहरण. काय? 31.5/16चे दशांश समतुल्य आहे. हे बघा दशांश रूप म्हणू द्या, समकक्ष म्हणू द्या, समतुल्य म्हणू द्या, नाहीतर उत्तर म्हणू द्या, आपल्याला सोडवावंच लागेल. आता बघा हा पूर्णांक फक्त अपूर्णांक आहे आणि विद्यार्थी थोडंसं काय करतात? ह्या दोघांचा गुणाकार करतात, मिळवतात आणि पुन्हा करतात. पण हे जरा जास्त अवघड होतं आहे. हे पूर्ण आहे की नाही? पूर्ण आहे की नाही? पूर्ण हे पूर्ण असंच लिहायचं. 31.0 हे झालं पूर्ण दशांशमध्ये आणि 5/16च फक्त आपण अपूर्णांकात करायचं. 5/16 बघा बरं काय येईल? लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा झाले 50. 16 त्रिक 48 उरले 2 झाले 20. 16 1 16 उरले 4 झाले 40. 16 दुनी 32 उरले 8 झाले 80. 16 पंचे 80. आलं की नाही हे? मग आता आपल्याला काय करावं लागेल?
ह्या ह्या 31 आणि ह्याचा आलेल्या दशांश रुपयांची बेरीज करावी लागेल. अधिक हे 0.3125 वर 0 देऊयात. करूयात बेरीज. 5ला 5, 2, 1, 3 दशांश चिन्ह आणि हे 31 म्हणजे 31.3125 31.3125 इथंच आहे. पर्याय क्रमांक येलाच आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात. यानंतर पाहूया 48वा प्रश्न. प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 21 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 150 मिलीलिटरच्या 24 पाण्याच्या बाटल्या एका जगामध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर जगामध्ये एकूण किती लिटर द्रव असेल म्हणजे पाणी असेल. तर पहा अगोदर 400 ml च्या किती बाटल्या आहेत. ml म्हणजेच मिलीलिटर. तर आहेत 21. मग आपल्याला काय करावं लागेल 400 गुणिले 21 बरोबर. बघा असे गणित फार सोपे. 21 चोक 84 आणि त्याच्यावर 2 शून्य मिली झालं. एवढं पाणी झालं. त्यानंतर दुसऱ्या 150 मिलीच्या 24 बाटल्या आहेत. मग आपल्याला 150 गुणिले 24 करावं लागेल. बघा 1 शून्य द्यायचं. 24 पाचा 120 हातचे आले 12. 24 एक 24 आणि 12 किती होणार 36 म्हणजे 3600 मिली झालं. आणि हे पाणी एका जगात ओतलं आहे म्हणजे यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. करूयात. 0 0 6 आणि 4 10 हातचा आला 1 8 आणि 4 12. मग काय येईल 12,000 मिली. मग असा पर्याय आहे का अगोदर आपल्याला पाहावा लागेल. अगोदर असा पर्याय आहे का पाहावा लागेल. आहे का पर्याय बाबा. इथंच आपल्याला म्हणले ना किती लिटर. इथं पहा किती लिटर द्रव होईल असं म्हटलंय. मग आपल्याला माहीत आहे काय करावं लागेल याला 1000 भागावं लागेल. का कारण 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. मग याला जर 1000 भागलं आपण तर हे 3 शून्य कटणार आहेत. मग काय राहणार नुसतं 12 आणि ते असेल लिटर. 12 लिटर असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर 49वा प्रश्न पाहूयात. 20 गुणिले 30 भागिले 6 वजा चौकटी कंसात 100 वजा महिरपी कंसात 660 भागिले साध्या कंसात 10 अधिक 12 गुणिले 24 भागिले 8 साधा कंस बंद महिरपी कंस बंद चौकटी कंस बंद बरोबर किती. उत्तर किती सोडवा. पुढीलपैकी काय उत्तर असेल. काय पण विचारू दे आपल्याला किंमत काढायची. आता एवढं मोठं गणित पाहून घाबरायचं नाही. अगोदर आपण कंस सोडवत असतो. कंसातला सुद्धा अगोदर हा मधला कंस सोडवायचा आपण. मी एकत्रित बघा हा मधला कंस सोडवायचा. कसं सोडवणार आता मी तुम्हाला इथं बाजूला सोडवत दाखवतो. हे पहा आता जरी साधा कंस असला तरी हे वरच्या बाजूला जो आहे तो रेगी कंस आहे तेच आधी करावं लागणार आपल्याला. इथं गुणाकार किंवा भागाकार करायचा नाही. मग 10 आणि 12 किती होणार आहेत 22. हे बघा इकडं बाजूला लिहितो आम्ही 22. पुढं काय राहिलं बाळांनो गुणिले 24 भागिले 8. आता आपण काय करूयात गुणाकार करूयात. गुणाकार काय येईल 24 दोन्ही 48 हातच्याले 4 24 दोन्ही 48 आणि 4 52. पुन्हा भागिले त्याला 8 8 संग 48 उरले किती 4 8 संग 48 काय आलं रे इथं 66 बरोबर. म्हणजे या इथं फक्त 66. मग मी हे स्टेप्स लिहून घेतो तुम्हाला सांगतो. 20 गुणिले 30 भागिले 6 वजा चौकटी कंसात 100 वजा महिरपी कंसात
660 भागिले, याचं उत्तर आपल्याला सगळ्यालाच माहीत झालं आहे काय, 66. म्हणजे इथं लिहिणार मी 66. महिरपी कंस बंद, चौकटी कंस बंद. आता आपल्याला कोणता कंस सोडवावा लागेल, महिरपी कंस. तर येतोय आपल्याला सोडवायला. 66च्या पाड्यात 660 कितव्या नंबरला आहे, 10 नंबरला आहे. म्हणजे बघा कसं होणार आहे, 20 गुणिले 30 भागिले 6 वजा चौकटी कंसात 100 वजा 66 10 660 झालं. यानंतर आपल्याला चौकटी कंस सोडवावा लागणार आहे. म्हणजे बघा 20 गुणिले 30 भागिले 6 वजा कंसातलं काय येईल, 100मधून 10 कमी केल्यावर 90. आता विदाऊट कंसाची पदावली झाली. आता कोणती क्रिया करणार आपण, अगोदर काय आलं इथे, काय आलं आहे अगोदर, गुणाकार. मग काय होईल, 20 आणि 30चा गुणाकार 600 भागिले 6 वजा 90. आता सोडूयात. 6 जर भागलं तर 600ला 100 वजा 90 आणि 100मधून 90 जर वजा केले तर उरणार आहेत 10. मग असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 50वा प्रश्न. काय पहा, 9/33 अधिक 2/33 वजा 5/33 अधिक 10/33 वजा 1/33 सोडवल्यास प्राप्त होईल. म्हणजे उत्तर काय येईल. काय अवघड प्रश्न आहे, एवढा अवघड प्रश्न असावं काय, एवढा अवघड प्रश्न नवोदयला ते पण. काय आहे का, सगळ्यांचा छेद समान आहे, सगळ्यांचा छेद समान आहे. एकदाच लिहिणार मी, लिहिला मी 33. आता काय करावं लागेल, हे बघा 9 आणि 2 11 झाले. 11मधून 5 कमी गेले, 6 राहिले. 6मध्ये 10 मिळवले, 16 झाले. आणि 16मधून 1 कमी केले, 15 झाले. मग 15/33 असं कुठं आहे का, तर पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए मध्ये आहे बाळांनो. पण कधी कधी ह्याला संक्षिप्त रूप दिलं जाईल बरं का. 3 भाग जातोय दोघाला पण. 3 15 आणि 3 1 3 3 1 3 5/11 असा सुद्धा पर्याय असू शकतो. इथं नाही, तो भाग वेगळा, इथं हेच उत्तर 15/33. तर आज आपण अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेतील 10 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. समजलं असेल. धन्यवाद.